कामाचा राडा किती पडला एकटीला होत नाही. आजचे मेनू दाखवते तुम्हाला. शिमला बटाटा, शिमला मिरची बटाटा, ठीक आहे. कांदा धुवून घेतला होता वाटणाला. तर आणि अजून एक भाजी चवळी बटाटा, म्हणजे आज ग्रेव्हीच्या भाजीमध्ये आहे चवळी बटाटा, ठीक आहे. कॅमेरा असा करते. आजच्या मेनू मध्ये आहे चवळी बटाटा, याचे छिलके काढायचे. शिमला बटाटा कापायचा आहे. शिमला किती मस्त आहे बघा. चवळी बटाटा आणि चवळीला मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगते बघा, कच्चा कांदा वाटलेला आहे तर टाकलेला आहे. कच्चा कांदा अर्धा झाला तर उद्याच्याला सगळं कच्चं वाटत. तो माहिती का, आपण त्याला खोबरं कधीच टाकायचं. म्हणजे कपड्यांचा राडा बघा किती किती आहे ना, किती माझ्या घरात पसारा आहे ना. कोणीतरी आवरायला या ना. तर जाऊ दे आपलं बोलणं. तर कच्चा कांदा, कुठलाही भाजी करा, चिकन करा, मटन करा, काय पण करा, कच्चंच वाटण टाकायचं. ते मस्त फ्राय करायचं, इतकं छान लागतं ना. हॉटेलमध्ये पण काय खोबरं बिबरं टाकत नाही. खोबऱ्यातनी काय होतं म्हणजे चव जाते हर एक गोष्टीची. आणि खोबरं खूप महाग आहे, आपल्याला परवडणार पण नाही. तरी पण खोबरं अवॉइडच करा. फक्त कच्चं वाटण टाका. आणि गरम मसाले वापरू नका एव्हरेस्ट. त्याच्याने काय होतं, छातीमध्ये जळजळ होतं, ॲसिडिटी होते. मग आपल्या टिफिनवाल्यांना भरूनच ते बिचारे काम करतात, मग त्यांना त्रास होतो. जितकं शक्य होईल ना तितकं आपले घरचेच मसाले टाका. आपला घरचा जो असतो तोच मसाला टाका. ॲव्हरेजचे मसाले वगैरे आपण बिर्याणी पुलावला छान वाटतो, बाकी कुठल्या गोष्टीला चांगलं नाही वाटत. त्याच्याने काय होतं, खूप छातीत जळजळ होते, खूप त्रास होतो. म्हणून त्यांना जसं लागेल ना तसंच जेवण बनवा बघा. अशा पद्धतीने तुम्ही डबे चालू करा, तुमचे डबे 100% वाढणार, तुमचा बिझनेस पण वाढणार. तर चला मंडळी, या मदतीला. मला भाजीवाली बाई पाहिजे भाजी कापायला. प्लीज आमच्या एरियामध्ये कोणी असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. बाय.